रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी खमंग टेस्टी पण घरगुती खायची इच्छा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत खमंग असं भाजणीचं थालीपीठ आणि त्यासोबत मटकीचा रस्सा. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत मटकीचा रस्सा. त्यासाठी आपण करून घेणार आहोत वाटण. तर त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस जो आपण भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये घालूयात 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, पाऊण इंच आलं आपण यामध्ये घेतलेलं आहे आणि यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि आता आपल्याला मिक्सरला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता फोडणीसाठी आपण एका कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये घालूयात मोहरी, त्यानंतर घालणार आहोत जिरं. जिरं फुललं की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक कांदा जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा छान मिक्स करूयात तेलामध्ये आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहेत कढीपत्त्याची पानं आणि आता स्लो फ्लेमवरती आपण हा कांदा छान शिजवून घेणार आहोत. जास्त आपल्याला कांदा शिजवायचा नाहीये, मऊ होईपर्यंतच आपण तो शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी 1 मिनिटभरामध्ये आपला कांदा छान परतून झालेला आहे, शिजवून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटण. जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आता आपण या कांद्यात घालूयात आणि आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान असं 2 मिनिट तरी आपल्याला हे वाटण या कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या भाजीला त्याचा सुवास जो आहे तो छान येणार आहे. तुम्ही बघू शकता आता आपलं वाटण सुद्धा छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालूयात थोडंसं हिंग. हिंग घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चमचा हळद. त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये 1 छोटा चमचा किचन किंग मसाला आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा धनेपूड. त्यानंतर घालायची आहे अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट घेतलेलं आहे आणि आता आपण घालणार आहोत 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि यावरती घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळे मसाले आपण छान असे एकजीव करून घेऊयात आणि 1 ते 2 सेकंदासाठी आपण हे सगळे मसाले असेच तेलामध्ये परतून घेणार आहोत. म्हणजे या सगळ्या मसाल्यांचा स्वाद आपल्या भाजीमध्ये छान उतरेल. आता मसाले परतून झालेले आहेत. यामध्ये आपण घातलेला आहे 1 कप मटकी. तर मटकी ते आपण भिजून त्याला मोड आणलेले आहेत. ती 1 कप मटकी आपण आता या मसाल्यांमध्ये घालूयात आणि मटकी सुद्धा आपल्याला छान अशी या मसाल्यांमध्ये परतून घ्यायची. तुम्ही बघू शकता आता मटकी किती छान आपली परतून झालेली आहे मसाल्यांमध्ये आणि आता मटकीमध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर इथे अर्धा तांब्या पाणी आपण घेतलेलं आहे. तुम्हाला रस्सा किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता पाणी घालून आपण मटकी छान मिक्स केलेली आहे. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपल्याला या मटकीमध्ये घालायचा आहे 1 टोमॅटो ज्याच्या आपण उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा आता आपण छान अशी मटकी मिक्स करून घेऊयात आणि कुकरला आता आपण झाकण लावून याची 1 शिट्टी करून घेणार आहोत. एका शिट्टीमध्ये आपली मटकी छान अशी शिजणार आहे. तर 1 शिट्टी झाल्यानंतर आता कुकर आपण थंड करून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान रंग आपल्या भाजीला आलेला आहे. एकदम मटकीचा रस्सा असा झणझणीत छान दिसतोय. आता आपली मटकी तयार आहे. आता आपण भाजणीचं थालीपीठ बनवूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण घेतलेले आहेत 5 कांदे जे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये घातलेली आहे 1.5 कप बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यामध्ये घालूया आपण 1 छोटा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा इथे धने पावडर, 1 चमचा गोडा मसाला आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण. तर 2 चमचे आपण हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट यामध्ये घातलेली आहे. आता घालूयात थोडंसं हिंग, त्यानंतर यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने छान असे एकजीव करून घ्यायचे. म्हणजे या सगळ्या मसाल्यांचा स्वाद आपल्या थालीपीठाला खूप छान येईल. तुम्ही बघू शकता हातानेच आपल्याला हे सगळे पदार्थ असे एकजीव करून घ्यायचेत. संपूर्ण कांदा, कोथिंबीर आणि हे सगळे मसाले आता किती छान असे एकजीव झालेले आहेत आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत भाजणीचं पीठ. तर भाजणीचं पीठ बनवण्यासाठी आपण सगळी धान्य समप्रमाणात घेऊन ती भाजून त्याचं पीठ केलेलं आहे. ज्यामध्ये आपण 1 कप गहू, 1 कप तांदूळ, 1 कप हरभरा डाळ, 1 कप ज्वारी, 1 कप बाजरी, 2 चमचे धने, 1 चमचा जिरं हे सगळे जिन्नस, ही सगळी धान्य आपण छान भाजून त्यानंतर याचं पीठ बनवून घेतलेलं आहे. म्हणूनच याला भाजणीचं पीठ म्हणतात. आणि आता हे पीठ सुद्धा आपण या मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण गरजेप्रमाणे पाणी घालून या पिठाचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर अशाच चविष्ट आणि पौष्टिक रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. कारण यामुळेच आपले व्हिडिओ
व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपले नवीन व्हिडिओज चॅनेलवरती येत असतात. आता आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता आपल्याला याची थालीपीठं थापायची आहेत. त्यासाठी आपण एका पोळपाटावरती रुमाल टाकलेला आहे, ज्याला आपण पाण्याने भिजवलं आहे. आता पाण्याचा हात घेऊन आपण या पिठाचे छान असे थालीपीठं थापून घेणार आहोत. अशाच प्रकारे घाई न करता हळूहळू आपल्याला हे थालीपीठाचं पीठ असं थापून घ्यायचं आहे. त्याची थालीपीठं थापायची आहेत. जास्त जाड किंवा जास्त पातळ आपल्याला हे ठेवायचं नाहीये. तुम्ही बघू शकता. आता आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. आता याला आपण मध्ये एक होल करणार आहोत आणि बाजूने सुद्धा आपल्याला याला 3-4 होल करायचे आहेत. म्हणजे त्यामधून आपल्याला यात तेल सोडता येईल आणि आपलं थालीपीठ जे आहे ते खमंग आपल्याला भाजता येईल. आता हा रुमाल आपण काळजीपूर्वक उचलून तव्यावरती आपण या थालीपीठाला टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सहजपणे आपलं थालीपीठ हे या रुमालावरनं निघालेलं आहे आणि एका बाजूने तेल सोडून याला छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका बाजूने छान असं खरपूस भाजून झाल्यानंतर आता आपण याला पलटी करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला खमंग असं छान भाजून घ्यायचंय आणि अशा प्रकारे तयार आहे आपलं खमंग भाजणीचं थालीपीठ आणि सोबत मटकी रस्सा, जो बनवायला सोपा आहेच त्यासोबत पौष्टिक सुद्धा आहे. तर तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा.